रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 23 डिसेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 51वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो सकाळी 6 वाजता महेश्वर या ठिकाणावरून। तर आता वाजलेले आहे 6:30। 2 किलोमीटरचं अंतर पुढे चालून आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्हाला सेवा दिली, व्हिडिओ घेता नाही आला सकाळ सकाळी। तर चला निघू, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। समोर या ठिकाणी सेवा चालू आहे आणि सेवेसाठी लांबून बोलवतात परिक्रमावाल्यांना। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। गरमागरम इथं जे गावकरी आहेत ते चाय बनवताय, तिकडे दूध आहे पेंडिंगला। जेवढे परिक्रमावासी असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी सेवा आहे। परिक्रमावासी सकाळ सकाळी मस्तपैकी चाय प्रसादीन बिस्किटचा आनंद घेत आहेत। नर्मदे हर, नर्मदे हर। सकाळचा सूर्योदय झालेला आहे आणि परिक्रमावासी चाय प्रसादी घेऊन निघालेले आहेत पुढच्या दिशेने मंडलेश्वरकडे। आम्ही महेश्वर पासून सकाळी 6 वाजता निघलो होतो। तर या हायवेने चाललो होतो, पण आम्हाला किनाऱ्याने जायचं आहे, त्याच्यामुळे इथे रंगधाम आश्रम आहे, अन्नक्षेत्र 200 मीटर वरती आहे। तर हा किनाऱ्याकडून रस्ता जातो आणि इथले हे महाराज जे आहेत ते आम्हाला पाठीमागेच 1 किलोमीटर वरती घ्यायला आले होते आणि आता आम्हाला रस्ता समजावा याच्यासाठी पुन्हा इथं थांबलेले आहेत। तर आम्ही आतमध्ये जातोय आता। तर आम्ही चाललेलो आहोत आता आतमध्ये किनारे मार्गाने। महाराज जी आम्हाला घ्यायला आले होते। किनाऱ्यावरून जेवढा आनंद येतो तेवढा रोडने येत नाही। रोडने दिवसभर गाड्या बघायला भेटतात, त्यानंतर धूळ उडते, आपल्याला त्रास होतो। तसं किनारी मार्गाने गेलं मैयाच्या सानिध्यातही राहतो आणि किनारी मार्गाने कच्च्या रस्त्याने गेलं किती किलोमीटर चाललं तेवढं आपल्याला समजत नाही। रस्त्याने गेलं की किलोमीटर ध्यानात राहतात। मग बकऱ्या गेलेल्या सकाळ सकाळी चरण्यासाठी। तर समोर आहे आश्रम, महाराज घेऊन चाललेले आहेत आम्हाला आणि आम्ही या बाबळीच्या रस्त्याने पगदंडी वाटाने चाललेलो आहोत। परिक्रमावासी आश्रमामध्ये आलेले आहेत आणि हा आश्रमाच्या आतील परिसर आहे। मैयाच्याच किनारी निसर्गरम्य वातावरणात हे आश्रम आहे। समोर या झाडांच्या पलीकडे मैया आहे आणि हा आश्रम परिसर आहे। परिक्रमावास्यांना या ठिकाणी बालभोगसाठी बसवलेलं आहे महाराजांनी। परिक्रमावासी भजन करतात। सर्व परिक्रमावास्यांनी बालभोग घेतला आणि निघालेले आहेत पुढच्या दिशेने। 9 साडेनऊ वाजलेले आहेत आता। नर्मदे हर। इथे आहे वीटभट्टी आणि आम्ही निघालो आता कच्च्या मार्गाने। आम्ही केलेला आहे आता
मंडलेश्वर गावामध्ये प्रवेश. मंडलेश्वर गाव. मंडलेश्वरला मैयाच्या किनारी आश्रमामध्ये आम्ही आता आलेलो आहोत. तर पायऱ्या उतरून या आश्रमाच्या दिशेने आम्ही आता चाललेलो आहोत. खाली मैया आहे. आम्ही आलेलो आहोत आश्रमात आणि आश्रमात आल्यानंतर हा आश्रमाच्या आतला परिसर आहे. भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे. चाललेला आहोत आता प्रसादीसाठी. भोजन प्रसादीची पंगत बसलेली आहे. भोजन प्रसादीमध्ये आहे वरण आणि पुरी. परिक्रमावासी त्याचा आनंद घेतात. नर्मदे. तर आम्ही आज पुढे न जाता आश्रमातच थांबलेलो आहोत, कारण की आजही आमची थोडीशी तब्येत बिघडली होती माझी, त्याच्यामुळे सगळे परिक्रमावासी थांबलेले आहेत. आणि आता सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. परिक्रमावासियांसाठी आलेला आहे गरमागरम शिरा, कारण की समोरच घाट आहे. तुम्हाला थोड्या वेळात मी सगळं दर्शन करवणार आहे, कारण मग अशी थोडी अस्वस्थ होती मी, त्याच्यामुळे दर्शन झालेलं नाही. थोड्या वेळाने खाली जाणार. तर सगळ्या परिक्रमावासियांसाठी गरमागरम शिरा आला. सगळे झोपेतून उठले, मस्तपैकी शिरा खाल्ला सगळ्यांनी. नर्मदे. गवळण मावशी शिरा खाल्ला का? हर हर नर्मदे. सायंकाळची वेळ झालेली आहे. आता 5-5:30 वाजलेले आहेत. तर मी चाललेले आहे आता घाटाकडे. समोरच नर्मदा मैया आहे. सर्वांनी दर्शन घ्या मैयाचं. इकडे आश्रम आहे. पक्ष्यांचा थवा जो आहे तो आकाशात सुंदर अशा प्रकारे फिरत आहे. नर्मदे. नर्मदे. नर्मदे हर. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इथे मैयाच्याच किनारी हे आश्रम असल्या कारणाने परिक्रमावासी इथे मैया किनारी आरतीसाठी बसलेले आहेत. खूप सुंदर असं वातावरण आहे. प्रत्यक्षात छान वाटते. पक्ष्यांचा किलबिलाट एवढा सुंदर कानावरती त्यांचा आवाज पडतोय. खरंच नर्मदा परिक्रमा करत असताना असं कधीतरी किंवा रोज जाणवतं की आम्ही आता सध्या सत्ययुगामध्ये आहेत. मी मगाशी वरती होते आणि आता आलेले आहे खाली. तर अगदी एकदम जवळून नर्मदा मैयाचं दर्शन आहे. पक्ष्यांचं किलबिलाट ऐका शांततेमध्ये किती सुंदर येतं. परिक्रमावासी घाटावरती आरतीसाठी बसलेले आहेत. थोड्याच वेळात आता आरती सुरू होणार आहे. जसं जसं अंधार पडन तेवढं इतकं सुंदर वातावरण आहे खाली.
पक्ष्यांची शाळा भरलीत कदाचित, बघा ना खूप आवाज येतोय सुंदर. सर्व नर्मदा परिक्रमावासियांची आरती सुरू झालेली आहे. मात्र मैयाकडे जी नजर पडलेली आहे तिथून माझी काही नजर दुसरीकडे जात नाहीये. मैयालाच बघत राहावं. तर चला ऐकूयात आपण परिक्रमावासियांची आरती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. थाल विराजित अगर कपूरवासी, अमर कंठ में वीरा. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. केवळ दादा त्यांची नाव घेऊन चाललेले आहेत. आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंडलेश्वर गावात 99.99% सगळेजण जे आहेत केवट समाजाचे आहेत. नर्मदे हर. खूप सुंदर असं दृश्य आहे. नर्मदे. सगळ्या परिक्रमावासियांची आरती झालेली आहे. काही परिक्रमावासी चिंतन करत बसलेले आहेत. आमचंही चिंतन झालेलं आहे. आम्ही निघतोय आता आश्रमाकडे. आणि मैयाच्या किनारे जर काही कुठे रॅपर्स असतील, कदाचित कोणी पर्यटक येत असतील तर उचलून टाकावे. मला काही रॅपर्स दिसले होते, असे उचलून घेतलेले आहेत. तर आमची सर्वांची आरती झाली. आश्रमात गेलो, थोडासा आराम केला. त्यानंतर भोजन प्रसादी झाली. भोजन प्रसादी आता झोपण्याची वेळ आहे. 8 वाजलेले आहेत. पुन्हा सकाळी उठून 4 वाजता स्नान करायला यायचं आहे मैयावरती. त्यानंतर आरती आणि पुढच्या मार्गाला निघायचं आहे. तर आजचा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि 2-3 दिवसानंतर सीतावन जे आहे त्या जंगलाची सुरुवात होणार आहे. तर तेही तुम्हाला अजून बघायला भेटणार आहे. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हरी.